पुण्यातील लाल महाल परिसरात शिवमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा जागवण्यात आली। सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। इतिहासातील लाल महालातील धाडसी छाप्याची आठवण यावेळी करून देण्यात आली। औरंगजेबाचा सरदार शाहिस्ते खान याच्यावर शिवरायांनी केलेल्या अचूक हल्ल्यानं मुघल साम्राज्याला हादरा दिला होता। या पराक्रमाला अनेक इतिहास अभ्यासक सर्जिकल स्ट्राइक म्हणूनही संबोधतात। भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा आणि शिवगर्जनांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी उपस्थितांनी शिवरायांच्या आदर्शातून प्रेरणा घेण्याचा निर्धार व्यक्त केला। शिवतेज दिन हा केवळ उत्सव नसून स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारा प्रेरणादायी सोहळा ठरतोय। हिंदूंच्या अस्मितेवर सध्याच्या काळात वारंवार घाला घातलाच जातोय, हे आपण रोज बघतोय। परंतु ही श्रीराम प्रभूंची भूमी आहे। या श्रीराम प्रभूंच्या भूमीवर ऐन श्रीराम नवमीच्या दिवसात जो घाला घातला गेलाय आणि श्रीराम प्रभूंचं मंदिर जे खासगी जागेमध्ये आहे ते मंदिर तोडण्याचा जो काळा प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय। मंदिर तोडलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी आमच्या सर्व सकल हिंदू समाज आमच्या मनाला ही ठेस पोचलेली आहे। परंतु जो झोपलेला हिंदू आहे त्या भागामधला त्याला काही घेणं देणं नाहीये। आमचे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथे रात्रभर लढा देत आहेत आणि हे मंदिर पाडत असताना जो सहाय्यक अभियंता आहे संजय पोळ, तो संजय पोळ आहे की संजय पॉल आहे हे बघणं गरजेचं आहे। कारण खासगी मालमत्ता असलेलं हे जे श्रीरामांचं मंदिर आहे हे पाडण्याची परवानगी दिली कोणी? त्या ठिकाणी जिहाद्यांचे अनेक स्टॉल लागलेले आहेत। त्या कुठल्याही स्टॉलवर अनधिकृत स्टॉल लागलेले आहेत। त्या कुठल्याही स्टॉलवर त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही। परंतु ऐन श्रीराम नवमीच्या तोंडावर प्रभू श्रीरामांचं आमची अस्मिता असलेलं श्रीरामांचं मंदिर पाडण्यात आलेलं आहे। हा संजय पोळ म्हणजे पोळ म्हणजे याचा एक अर्थ बैल पण होतो। हा मेंदूमध्ये जरा बैल आहे का हा आमचा प्रश्न आहे। आणि या बाईटच्या माध्यमातून मी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न करतेय की साहेब आम्ही अजून किती सहन करायचं? आता आमच्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे आणि या पोळला याची खूप मोठी किंमत मोजावी लागते आणि मोजावी लागणार आहे येत्या काही दिवसात। हे मी या बाईटच्या माध्यमातून अगदी जाहीरपणे आणि उघडपणे बोलतेय की पोळला याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे। आज जरी ते मंदिर पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करून आमच्या जखमेवर काहीतरी मलम लावण्याचा मलमपट्टी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ना, परंतु मंदिरावर जो घाला घातला गेलेला आहे तो घाला आम्ही विसरणार नाही आणि मोठ्या ताकदीने आम्ही या पोळला उत्तर देऊ आणि याच्या मागे जे षडयंत्र काम करत होतं ते षडयंत्राच्या मुळाशी गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे आज या बाईटच्या माध्यमातून मी सूचित करते। हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याच्या 1,00,000 फौजेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमी रामनवमीच्या आदल्या दिवशी लाल महालामध्ये प्रवेश करून शाहिस्ते खानावर छापा घातला। या हल्ल्यामध्ये शाहिस्ते खान वाचला, परंतु त्याला 3 बोटं गमवावी लागली। 3 वर्ष स्वराज्यामध्ये थैमान घालणारा शाहिस्ते खान तिसऱ्या दिवशी जीवाच्या भीतीने स्वराज्यातून पळून गेला। 1,00,000चं मुघल सैन्य आपलं रक्षण करू शकत नाही शिवाजी राजांपासून याची त्याला खात्री झाली आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी आपला जीव धोक्यात घालून शाहिस्ते खानाला धडा शिकवला। यालाच आपण जगातला पहिला शिवरायांनी केलेला सर्जिकल स्ट्राइक असं म्हणतो। म्हणूनच त्या निमित्ताने त्या पवित्र लाल महालामध्ये हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन शिवभक्त शिवप्रताप दिन, शिव तेज दिन म्हणून
हा दिवस दरवर्षी साजरा करत असतात. या दिवशी आपण शिवरायांच्या या पराक्रमापासून प्रेरणा घेऊन उद्याच्या हिंदुस्थानचं रक्षण करण्यासाठी सिद्ध होऊया, एवढंच मी या निमित्ताने बोलू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवरायांनी सार्थ केलं. शिवभरतात कवींद्र परमानंदांनी असं लिहून ठेवलंय की शिवनेरीवर बालपणी छत्रपती शिवरायांनी तिथली थोडीशी माती खाल्ली आणि लहानपणी म्हणे थोडीशी माती खावी, छान लागते. आणि दुसरं म्हणजे मोठेपणी ती खावी लागत नाही. कदाचित शाहिस्तेखान मामांनी ती लहानपणी खाल्ली नसेल आणि म्हणून शिवभारतात कवींद्र असं म्हणतात की लहानपणी शिवनेरीवर माती खाणारे शिवराय मोठेपणी मोठाल्या शत्रूंना धूळ चारते झाले. त्याचंच सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपतींनी केलेली अप्रतिम योजना, जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक आणि शाहिस्तेखानाची छाटलेली 3 बोटं. आज या प्रसंगी उद्या रामनवमी आहे आणि आज अष्टमी आहे. या निमित्त जो शिवतेज दिन समस्त हिंदू आघाडीच्या वतीनं आज इथे साजरा होतोय, प्रत्यक्ष लाल महालात की जिथे हे सगळं नाट्य घडलं, तिथे मला हा संपूर्ण प्रसंग सगळ्यांच्या समोर सांगायला मिळाला. हे मी माझं परमभाग्य समजतो. माझी सेवा छत्रपती शिवरायांच्या आणि जिजाऊ आऊसाहेबांच्या चरणी मला सादर करता आली, याचा मला विलक्षण अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.